आज खूप वाईट वाटतंय, कारण का तर पक्ष अडचणीच्या काळात असताना अशी गद्दारी होणं हे चांगलं नाही. पक्षाने काय ह्यांना कमी केलं? हे जे विशाल कदम आहे ते राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष होते. तालुका अध्यक्ष असताना शिवसेनेत आल्यानंतर ह्यांना जिल्हा प्रमुख केलं. जिल्हा प्रमुख करून ह्यांना मागची एक विधानसभा लढवली आणि आजची एक विधानसभा लढवली. इतकं पक्षानं जर देऊन हे लोक पक्षाशी गद्दार होतात, त्याच्यावर काय बोलावं? गद्दार गद्दारच असतो हे त्याच्यातून सिद्ध होतं. काय तर त्यांचा प्रश्न, पण प्रवेश हा प्रवेश आहे. परभणीत केला काय आणि नांदेडमध्ये केला काय, शेवटी प्रवेशच आहे. पण हे चूक आहे. इतकं इथल्या मतदारांनी ह्यांना जीव लावला. अहो, काल 1.25 लाख मतदान ह्यांना पक्षात पडलं. यांचं काही नसताना हे सगळं पक्षाचं हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचा, गंगाखेड विधानसभा परभणी लोकसभेतील मतदार हा बाळासाहेबांच्या विचाराचा आहे. यांना 1.25 लाख मतदान पडून हे लोक पक्षाशी गद्दारी करतात आणि गद्दारी करून ताईट मानानं म्हणतात की आम्ही ह्या येऊन करून टिऊन करू. पण हे चूक आहे. मला तर वाटतं की लालचीशिवाय दुसरं काही म्हणता येणार नाही. यांना लालच झाली. यांना माहिती आहे आता शिवसेना उद्धव साहेबाची सत्तेत नाही, सत्तेत जायचं आहे, पैसे काढायचे आहेत. पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा, ह्याच्यासाठी हे एकनाथ शिंदेच्या साहेबासोबत हे गेलेले असं वाटतंय. पूर्ण नगरपालिकेचे ते नगराध्यक्ष होते, त्यांच्यासोबत काही नगरसेवक गेलेले आहेत आणि पक्षाचे पदाधिकारी. नाही, मला वाटत नाही कोणता असा मोठा माणूस त्यांच्यासोबत पदाधिकारी किंवा लोकप्रतिनिधी गेला असं मला वाटत नाही. पूर्ण नगरपालिकेचे नगरसेवक कोणी नाही, मला वाटत नाही. आजच्या तर ह्याच्यावरून वाटत नाही प्रवेश होऊन की यांच्यासोबत आज कोणी गेलं आहे म्हणून. आता पक्षाचा थेट जिल्हाध्यक्षांनी प्रवेश केलेला आहे, रिक्त जागा होणार आहे, कसं पाहता? अहो, शिवसेना ही फॅक्टरी आहे निष्ठावंताची. शिवसेनेकडे अनेक लोकांना आमदार, अनेक लोकांना खासदार, अनेक लोकांना नाही ते मंत्री संत्री करण्याची ताकद आहे. दुसऱ्या कोण्या पक्षात होणार नाही. सर्वसामान्य माणूस, एक गरीब माणूस जर कोणी जर राजकारणात मोठा होत असेल तर ते शिवसेनेत होतो. शिवसेनेत असं आहे की गरीबात गरीब माणसाला संधी मिळालेली जाते, निष्ठावंताला संधी जाते. इतर पक्षात बघा तुम्ही, आज हे भाजपमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात किंवा सत्तेत लोक चाललेत, हे लोक कोणते आहेत? हे शिवसेनेचे लोक आहेत. म्हणजे शिवसेना सर्वसामान्य माणसाला, छोट्या छोट्या माणसाला मोठं करण्याचं काम हे शिवसेना करीत असते. आणि भाजपनं आणि आजच्या सत्ताधाऱ्याने एकच केलं आहे की त्या फॅक्टरीतून माणसं काढायची. ह्यांच्यात तर काही तयार होत नाहीत माणसं. मग तयार होत नाहीत तर हे मुद्दाम, हे पहा, ते राष्ट्रवादीचे तालुका असताना खासदार साहेबानं त्याला पक्षात घेऊन, पक्षाचं सर्वोच्च पद काय असतं ते जिल्हा प्रमुख ते विशाल कदमला दिलं उद्धव साहेबांनी आणि खासदार साहेबांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून. आणि हे जे गेले ते उद्धव साहेबाचा आणि खासदार साहेबाचा विश्वासघातच केलेला आहे ह्यांनी. याचा बदला शिवसैनिक म्हणून तुम्ही कसे घेणार? येणाऱ्या काळात त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाहीत. आणि ह्या जिल्ह्यातला शिवसैनिक जो शिवसेनेशी गद्दार झाला आहे त्याला त्याची जागा दाखवल्याशिवाय गप्प बसत नाही. मला वाटत नाही काय हानी होईल. त्यांच्यासोबत एकही निष्ठावंत शिवसैनिक जाणार नाही आणि गेलाही नाही. लोकप्रतिनिधी नाही किंवा एखादा पदाधिकारी नाही. ते गेले ते एकटेच गेलेत आणि एकट्याला राहावं लागेल. काय नाव घेऊन कोणाला मोठं करण्यात मजा नाही. शिवसेना म्हणजे एक कार्यकर्त्याला नावारूपाला आणणारी पार्टी, एक फॅक्टरी आहे लोकप्रतिनिधी तयार करण्याची. असे कित्येक जण येतात आणि कित्येक जण जातात. शिवसेनेला काही फरक पडत नाही. शिवसेना निष्ठावंत आहे आणि काय उद्धव साहेबासोबत शिवसैनिक आहे. भाजपवाल्यांनी एकच टार्गेट आहे की महाराष्ट्रात सर्वात पॉवरफुल नेता कोण आहे? उद्धवसाहेब ठाकरे. आणि उद्धवसाहेब ठाकरे साहेबांनाच टार्गेट करायचं हे भाजपचा अजेंडा झालेला आहे.